नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने पेट्रोलिंग के दौरान बड़ी कार्रवाई करते हुए दो संदिग्ध आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस को आरोपियों के पास से दो धारदार हथियार चाकू बरामद हुए। यह कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम द्वारा की गई। फिलहाल दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और मामले की आगे की जांच जारी है। वरिष्ठांच्या आदेशानुसार क्राइम ब्रांच युनिट 5 पथकातील मल्हार हे पाहिजे आरोपींचा शोध घेण्याकामी मिठानिम दर्गा या एक परिसरामध्ये फिरत असताना त्यांना एक पाहिजे आरोपी मला मिळून आला। त्याचबरोबर इतर दोन व्यक्ती सुद्धा पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होते। तर त्यांना आमच्या पथकातील एससी नजीर आणि एनपीसी राजू, एपीआय कदम यांनी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घातक शस्त्र असे चाकू मिळून आला आणि त्यांना त्याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे यापूर्वीच सुद्धा त्यांच्या विरुद्ध 399 किंवा घरफोडी, त्याचबरोबर 425 चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल काहीतरी गंभीर घटना घडण्याच्या उद्देशाने तो चाकू त्यांनी स्वतःजवळ बाळगला होता। त्यांना ताब्यात घेऊन आम्ही त्यांच्या विरुद्ध 425 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। आणि यातील जे दोन आरोपी आहेत त्यांचं नाव आहे समीर उर्फ यश निशान गायकवाड व 19 वर्ष, राहणार ख्रिश्चन कॉलनी, जग्गा आटाचट्टीच्या गल्ली, पोलीस ठाणे जरीपटका। दुसरा आहे प्रज्वल उर्फ मारी महादेव मेश्राम, वय 18 वर्ष, राहणार खुशीनगर, सुगत बुद्ध विहाराच्या मागे, पोलीस ठाणे जरीपटका। दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट कलम 425 अंतर्गत आम्ही कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि आरोपींना पुढील कारवाई सुरू आहे। दोन्ही आरोपी हे यापूर्वीचे घरफोडीचे, त्यानंतर चोरी 399, त्याचबरोबर 425 आर्म्स ऍक्ट अंतर्गत त्यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि दोन्ही आरोपी रेकॉर्डेड क्रिमिनल आहेत।